बाकी है, हादसे और तमाशे होते रहेंगे। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रीसेट आणि एस्केप प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे। इनपुट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचे। ओपन केल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। सुरुवातीला येऊन जायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आता पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती जायचं, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। केल्यानंतर जो तुम्हाला फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे। तर आता मी इथं फोटोवरती क्लिक केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो इथं ॲड होऊन जाणार। आणखी आता ह्या दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती जायचं, नंबरच्या आयकॉनवरती जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं। तुमचा फोटो इथं पण ॲड होऊन जाणार। तर आता एवढं झाल्याच्यानंतर 8.14 सेकंदावरती यायचे। आल्याच्यानंतर आता इथून आता फोटो लावायचे आहे। फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर जो तुम्हाला फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती सगळ्यात शेवटी यायचं आहे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर इथून कट करून घ्यायचं आहे फोटोला। तिसऱ्या बीटवरती यायचं आहे, इथून कट करून घ्यायचं आहे। चौथ्या बीटवरती यायचं आहे, इथून कट करून घ्यायचं आहे। तर असेच फोटो तुम्हाला कट करून घ्यायचे आहे। तर आता कट झाल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला इथं इमोजी ॲड करायची आहे। इमोजी ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर एक मी तुम्हाला इमोजी दिली आहे, त्या इमोजी PNG वरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आणायचं आहे आणि हा जो काय आयकॉन दिसतो 2 नंबरचा यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर आता हे झालं आहे। तर आता काय करायचं आहे, तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला पहिला फोटो दिसला, पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून यायचा, इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला हा जो काही इथं 8.19 सेकंदावरती यायचं आहे। आल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट होती आणि तिला जो पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 9.2 सेकंदावरती इथं हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता एवढं झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। त्या बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तिसऱ्या फोटोवरती हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर चौथा फोटो दिसला आहे, चौथ्या फोटोला इथून कॉपी करून घ्यायचा इफेक्ट। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला चौथ्या फोटोवरती येऊन हा जो काही इफेक्ट आहे इथं पेस्ट करून घ्यायचं। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर 5व्या फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर 5व्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आता एवढं झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला हा जो काही 6वा इफेक्ट दिसते, या 6व्या इफेक्टला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जो सगळ्यात लास्टचा फोटो दिसते यावरती क्लिक करायचं आहे, इथं हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर हे झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे। तुम्हाला मी 3 लेअर दिसते, या 3ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे। झाल्याच्यानंतर 3ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात शेवटी यायचं आहे। हा 2 नंबरचा आहे म्हणजे हा खालील तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर आता एवढे झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला यायचं आहे आणि हे जे काही सगळ्यात खालची लेअर आहे,
खालच्या लेअरला इथून 2 नंबरचं आयकॉन दिसते, यावर क्लिक करून इथून कट करून घ्यायचं आहे. कट केल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम रेडी झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडच्या शेअरचा आयकॉन दिसते, यावर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.